काकू, ओ काकू. अरे कीर्ती तू? काकू मयू आहे? हो आहे ना, आज बेडरूम मध्ये. कीर्ती तू इथे हॉल मध्ये बस ना, मी बोलवते तिला. मयू, ए मयू, कीर्ती आली आहे. अगं तुला नोट्स द्यायच्या होत्या, एक तर तुझा फोन पण बंद, त्यामुळे मी घरी आले. बस नाही म्हटलं दाखवते नोट्स मध्ये काय आहे ते. म्हटलं दिस, हे बघ, हे आहे ना लिहून. काकू पाणी मिळेल? हो आणते ना. ग पाणी कशाला, उन्हात नालगेस ना, सरबत घेऊन येते. हो. हे बघ, ह्या नोट्स आहेत ना, ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा. पेपरचं तू काही टेन्शन नको घेऊ. हाच आपल्याला अभ्यास करायचा. हे काय प्रतीकने दिली आहे, नंतर वाच. कीर्ती, एक काम कर, हे लेटर मयुरीला दे. हे लेटर ना मयुरीला ॲट एनी कॉस्ट आज मिळायला हवं. ओके, तू काळजी नको करू. घ्या. काय झालं, एवढी का दचकलीस? काय तुझ्या हातात, दाखव. ते बुकचं नाव लिहायला विसरले काकी. काय काकू, 5th सेमिस्टर साठी सरांनी अभ्यास दिलाय, त्यामुळे. कीर्ती लिंबू सरबत घे, आणि तुला आणखीन काही लागलं की कळव. हो, हे गेलीस. अगं कट का करतेस, घे की फोन. नाही नको, मी नंतर घेते. मयू, मी लिस्ट मध्ये बुकचं नाव ऍड केलंय, लवकर वाच. त्याचं काय काकू, कॉलेजमध्ये एकदा गर्दी झाली ना की आउट ऑफ स्टॉक होऊन जातात बुक्स. त्यामुळे मयू, वेळ नको जायला. हा बरं, चला काकू, मी पण निघते. अगं कीर्ती, लिंबू सरबत तर पी. अहो नको काकू, मला पण बुक्स घ्यायचे आहेत ना, त्यामुळे मी जाते ना, तर मला पण मिळणार नाहीत बुक्स. चल बाय मयू. बाय काकू. सावकाश जा. हो हो. मयू, सरबत पी. नकोय मला. प्रिय मयुरी, मयुरी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आई बाबा आपल्याला एकत्र येऊ देणारच नाही, पण मी कायम तुझ्यावर प्रेम करेन. मयुरी, मला असं वाटतंय की आपण दोघी पळून जायला हवं. तू फक्त मला भेट. जर तुलाही असंच वाटत असेल तर उद्या दिलेल्या वेळेत मला भेटायला ये. मी वाट बघेन. तुझा प्रतीक. अश्विनी, हां अगं तो पांडे आहे ना आपलं, त्यांनी हे पाठवलं, फोटोज पाठवलेत नवीन फ्लॅटचे. जरा इथेच का बघायला? हो आलेच. ये. मयू, हां तुझी पुस्तकं. हां. अश्विनी ये ना. हा आली. हे बघ,
मस्त लोकेशन आहे, हवा पाणी सगळं छान आहे या घराचं. हो खरंच हो. मग घेऊया ना हे घर. रेंट दुप्पट आहे. अरे बापरे. मग एक काम करूया, आपण दुसरीकडे भाड्याने जागा बघूया. हे घर सोडण्याची गरज आहे का? म्हणजे प्रतीकच्याच घरात. आणि मी जर सांगितलं की हे घर प्रतीकचं नाहीये तर? म्हणजे हे घर प्रतीकचं नाहीये. इज अ टेनंट हिअर आणि त्यांनी आपल्याला सब टेनंट बनवलंय. पांड्याने सगळी चौकशी केली, प्रतीकच्या फॅमिलीच्या नावावर नाहीये हे. त्याच्या फॅमिलीनी हे त्या ओरिजिनल ओनरकडनं लॉंग लीजवर घेतलं होतं आणि मग त्यांनी आपल्याला दिला. पण गुड न्यूज इज काही त्यांचं लीज अग्रीमेंट आता संपतंय आणि जो ओरिजिनल ओनर आहे ही डझंट हॅव अ प्रॉब्लेम की आपण हे घर कंटिन्यू करावं आणि त्याच्याबरोबर अग्रीमेंट करावं. आपण प्रतीकबरोबर अग्रीमेंट केलं नव्हतं कारण आपल्या ओळखीचा होता म्हणून आपण असंच रेंट देतो, म्हणून आपल्याला हे सगळं कळलं नाही. मला तुमचं म्हणणं पटतंय, पण काय आता कशाला फाटे फोडतेस? प्रतीकचा संबंधच नाही या घराशी तर काय प्रॉब्लेम आहे? आणि सगळं सेट झालंय इकडे. पेपरवाला, दूधवाला, कुहूची शाळा, तुझं काम जवळ आहे, माझं ऑफिस जवळ आहे, म्हणजे बाजूबाजूलाच आहे. आणि एक घर बदलण्याच्या नादात ना आपलं काम हॅम्पर होतं. राहूया ना इकडेच, काय प्रॉब्लेम आहे तुला? चांगलं घर आहे, चांगली सोसायटी आहे. मी पांड्याला सांगतो आणि त्या ओनर बरोबर काय अग्रीमेंट करायचं ते बघूया आणि संपवून टाकूया विषय. राहूया आपण इकडेच. ठीक आहे? मी सांगतो पांड्याला घर नको शोधू. बिचारा आपण काय त्याला बोलत नाही तरी सुद्धा गरज होतो फिरतो. उगीच त्याला त्रास आपला. चला विचार नका करू जास्त. ये. प्रतीक, मयुरी भेटली, तू तिला ते लेटर दिलंस आणि मेन म्हणजे तिने ते लेटर वाचलं का? प्रतीक चिल. मी तिला लेटर तर दिले पण तिने वाचलंय की नाही माहित नाही. अरे यार, तू तिला ते लेटर वाचायला लावायचंस ना. अरे पॉसिबलच नव्हतं. काकू सगळ्या वेळ आमच्यावर वॉच ठेवून होत्या. ठीक आहे चल, तिला ऍटलीस्ट ते लेटर मिळालं ना, तिने ते आज वाचायला हवं. लेट्स होप तिचा रिप्लाय आजच यावा. पण कीर्ती, जर तिचा आज रिप्लाय नाही आला ना तर मी उद्या सकाळी तिच्या घरी जाणार आहे. प्रतीक, हा नाही, मी पिकअप करेन संजूला, मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मी घरी वरती येणार नाही. तू अप्पांना सांग की बिल्डिंग पाशी खाली संजूला सोडायला. ठीक आहे, ठेवू का आता? जेवती. अरे बाय. काय ग, कोणाचा फोन? विद्युतचा होता का? हो, तुझ्या लाडक्या एक्स जावयाचा फोन होता. मला तर ना कळतच नाही, आपल्या घरातल्या पुरुषांना नेमकं झालंय काय? काहीतरी असे ऑड विचित्रच वागतात. बाबा तर काय, बघितलं ना, हे बघ असे कसे चिडून बघतायत माझ्याकडे, तसंच सतत बघत असतात. दादा माझ्या अंगावर ओरडून गेला आणि आता माझा नवरा अचानक मला रस्त्यात काय भेटतो, माझ्याबद्दल काळजी काय दाखवतो, कळतच नाहीये मला काय चाललंय काय नेमकं. फालतूची काळजी दाखवतो ग माझ्याबद्दल. कोणी आता माझी काळजी करावी, कोणी मला हेल्प करावी अशी मला गरजच नाही. आता माझं मी सगळं करायला समर्थ आहे. हो ना? हो. मग बरं आहे की. तसंही तुझी काळजी घेण्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे, कारण तुझ्या सहवासात जो कोणी येतो ना त्याचीच काळजी घ्यायला लागते. मला तर फक्त आता काळजी आहे माझ्या मुलाची, सुनेची आणि नातींची. शिल्पी, श्रेयस मयुरीबद्दल बोलत होता ते म्हणजे मयुरीच्या बाबतीत तू काही वेडवाकडं तर करत नाहीयेस ना? झालं, दादा आला आणि काहीतरी काडी टाकून गेला आणि लगेच तुमच्या लेखी शिल्पी वाईट झाली ना? मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. मी तुम्हालाही सांगते आणि दादालाही सांगितलं की मी हे काहीच केलेलं नाहीये. आता तरी खरं बोलतीयस ना तू? घ्या, तुम्ही माझ्यावरच शंका घ्या, कारण कायम मीच चुकीची असते ना. हो, असतेसच. पण कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय मी निष्कर्ष काढणार नाही. धन्यवाद. जे सत्य असेल ना ते पुढे येईलच. तोपर्यंत तू जे म्हणतेस ते मी बरोबर मानतो. हो, तुम्हाला तसंच धरावं लागणार आहे, कारण मीच बरोबर आहे की तुमची सून आणि तुमचा मुलगा चुकीचे आहेत आणि तुमची मुलगीच फक्त बरोबर आहे. कळेल तुम्हाला हे लवकरच. इतकी वाईट नाहीये तुमची मुलगी बाबा. तू वाईट वागतेस म्हणून वाईट होते. तू जितकी जितकी वाईट वागशील शिल्पी
तितकी तू माझ्या प्रॉपर्टीच्या हिश्श्यातून लांब जाशील. अरे आता हे काय आहे बाबा? आता प्रॉपर्टीचा आणि आपण जे बोलत होतो त्याचा काय संबंध बरं? तुम्हाला ना मुद्दा पाहिजे असतो की मला कसा राग येईल, मी कशी चिडेन. बरोबर तसंच काहीतरी बोलता तुम्ही. ठीक आहे, तुम्ही जर असंच म्हणत असाल तर बघूयात ना आपण कोण किती कोणापासून दूर जातंय ते बघूया. अगं शिल्पी, जेवण नाही जेवायचं. अगं तू ठेव, माझे हात खराब आहेत. अश्विनी, त्या जेनिफरचा फोन आहे, काहीतरी इम्पॉर्टंट. थांब मी लाऊडस्पीकर टाकतो. हा जेनी बोल. अश्विनी ऐकते. अश्विनी, उद्यापासून पल्लवी मानेचं ब्रायडल पॅकेज सुरू होतंय. आणि ऐक ना, उद्या गोल्ड फेशियल करायचंय तिचं, आणि तिला ना ते तुझ्याकडूनच करून हवंय. नाही, मला पॉसिबल होणार नाहीये. अगं अश्विनी, अगं खूप मोठी ऑर्डर आहे ही. ती पल्लवी आणि तिची आई दोघी आपल्या लॉयल कस्टमर्स आहेत, आणि त्यांची अपेक्षा आहे तुझ्याकडून. तुला जर जमणार नसेल तर ही अख्खी ऑर्डर कॅन्सल होईल ना. आणि हे बघ, हे बरोबर नाहीये. हा, असे कस्टमर आपण सोडले तर कसं चालेल? तिकडे काय बघतेस? तुला जायला हवं इकडे. मला माहितीये तुला कसली काळजी वाटते. मी एक काम करतो, मी उद्या कुठेही जात नाही, घरात बसतो आणि हिच्याकडे लक्ष देतो. तू प्लीज पार्लरला जा आणि ते काम कर. घाईघाईने काय काम करू नको. शांतपणे जा आणि शांतपणे घरी परत ये. कळलं? तुम्ही मला एक प्रॉमिस करा. तुम्ही मयूला घराच्या बाहेर जाऊ देणार नाही. मला माहिती आहे तुमचं जरा जास्तच प्रेम आहे तिच्यावर, आणि नको तेव्हा उफाळून येतं. तो प्रतीक जर पुन्हा भेटला. हो ग बाई, नाही पाठवणार तिला मी बाहेर. मी सगळं करतो इकडे मॅनेज. तू प्लीज जा उद्या पार्लरला. कळलं? बरं झालं ही तरी गेली. ही पण श्रेयस सर आता घरीच असतील ना. यार, म्हणजे आता मयुरीला खाली आणायला परत कोणाची तरी हेल्प लागेल. कीर्ती, तू काम करशील का? तू वरती जाशील आणि तिला खाली आणशील. हा, मी आणते. हे बघ, आता जे मी तुला सांगतोय ना ते नीट ऐक. हा बोल जेनी. अगं त्या पल्लवीने ना अपॉइंटमेंट कॅन्सल केली आहे. ती म्हणाली हे सेशन आपण नंतर करूया. रिक्वेस्ट केली आहे ग. दादा, रिक्षा जरा थांबवता का? एक मिनिट बाजूला. हा जेनी, अगं मी ऑलमोस्ट पोहोचतच आले होते, पण मी आता घरी जाते. हा, ए नको नको नको, तू रिटर्न नको जाऊस. हा अगं, पार्लरमध्ये खूप काम आहे. स्टॉक चेक करायचा आहे, नवीन ऑर्डर द्यायच्या आहेत, आणि मला पॅक्सबद्दल डिस्कशन पण करायचं आहे. सो प्लीज तू ये. जेनी ऐक ना, अगं हे त्यांचं काम सोडून ना मयुरीसाठी आज घरी थांबले, तर मी घरी जाते. शक्यतो काम जर लवकर आटपलं ना तर मी दुपारनंतर येते पार्लरमध्ये. ओके ओके, टेक केअर. ठीक आहे, पण प्लीज ये. हां दादा, आपण परत मागे होऊया. सदानंद सोसायटीच्या इथे जायचं परत. जरा लवकर घ्या. हे स्टार करून ठेवलंय ना, तेच पाठांतर करायचं. हा, ओके. आणि मयू, आज कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चर आहे, तू येतेस ना? कसले लेक्चर्स? अगं, तू ग्रुपवरचे मेसेज वाचले नसशील.
त्यामुळे तुला माहित नाहीये. मागच्या ओरलच्या वेळी सर म्हणाले होते की नेक्स्ट सेमिस्टरला स्कॉलर बॅच चालू करणार आहेत. त्यामुळे वेगळा क्लास लावायची गरजच लागणार नाही. कीर्ती, मला आठवत नाहीये ग असं काही सर म्हणालेले. पण मला आठवतंय ना, मी सांगते ना तुला, तू एकतर हुशार आहेस, त्यामुळे जर तू आज आलीस तर तुझं नक्की सिलेक्शन होईल. मयुरी येणार नाहीये, ती नॉर्मल कॉलेज अटेंड करेल. स्कॉलर बॅचची काही गरज नाही. काका असं कसं बोलताय? मयूचं खूप मोठं नुकसान होईल. मयुरी, जायचंय तुला? बघितलं कीर्ती, तिला यायचं नाहीये आणि एक्स्ट्रा क्लासेस वगैरे महत्वाचे नाही आहेत. घरी अभ्यास करते ती आणि तेच महत्वाचं आहे. बाबा नाही म्हणाले, बघितलंस ना. मयू, तू आली नाहीस तर तुझंच नुकसान होणार आहे. मी नाही काय करू शकत. काका, मी निघते. कीर्ती, त्या स्कॉलर बॅचचं आज काय सिलेक्शन आहे का? म्हणजे क्लासेस नंतर चालू होणार आहे? काका, फक्त आज सिलेक्शन साठी जायचंय. फक्त 1च तास आणि त्यानंतर सगळं कॉलेजच्या टाइम नुसारच असणार आहे. मयुरी, जा. म्हणजे मी सोडतो तुम्हा दोघींना गाडीने. सोडायला? काका, माझ्याकडे माझी 2 व्हीलर आहे. मी आणि मयू जाऊ शकतो डबल सीटने. पण मी तिला एकटीला नाही सोडू शकत. काका, ती एकटी कुठे? मी पण आहे ना तिच्यासोबत. बाबा, इट्स ओके, मी नाही जात कॉलेजला. कीर्ती, तू जा अगं. मयुरी, जा. पण लेक्चर संपलं का काय ते आहे ते संपलं क्लासचं सगळं की लगेच घरी ये. हो, चल लवकर. आले मी आवरून लगेच. हा, अगं, आपण कॉलेजला अभ्यासासाठी चाललोय, तिकडे काय फॅशन शो नाहीये. चल अशीच. बॅग घेऊन आले, लगेच आले. बाबा कसे आहेत तुझे? बरे. मयुरी, नीट जा आणि लगेच घरी ये. हो. बाबा, बाबा सॉरी. इट्स ओके. नीट जा. हे चला, तुम्हाला उशीर होतोय ना, पटापट जा. चल जा. बाईक नीट चालव. हो. अगं, पण कुठे चाललोय आपण कीर्ती? अगं, तू पत्र वाचलं नाहीयेस का? तुम्ही दोघं पळून जाताय. हे काही काय? आणि आई बाबांचं काय? हे बघ, ते काय मला माहित नाही. हा सगळा प्लॅन प्रतीकचा आहे. मी फक्त तुला तिथे पोहोचवण्याची ड्युटी करते. अगं, पण माझ्या आई बाबांनी अजून आमचं रिलेशनच एक्सेप्ट केलेलं नाहीये. मी अशी कशी पळून जाऊ? तुझं त्याच्यावर प्रेम आहे ना? अगं, पण आहे की नाही? हो, आहे. अरे मग विषयच संपला. हे बघ, आई बाबांचं तू टेन्शन घेऊ नको. सगळेच आई वडील आधी विरोध करतात, पण लग्न झालं ना की बरोबर ऍक्सेप्ट करतात. अगं, पण मंदिराजवळ जाऊयात, प्रतीक आपली वाट बघतो. अगं, पण तू अशी काय? तू अगं, तू आली पण? अहो, माझ्या आजच्या अपॉइंटमेंट्स उद्यावर गेलेत. तुम्हाला साईटवर जायचं होतं ना, तुम्ही जाऊ शकता. नाही, माझी कामं मस्त चाललीत घरात. अरे, मी मस्त चहा बनवलाय गरम गरम. घेतेस? आणतो मी तुझ्यासाठी. नाही, नको. आता जेवणाचीच वेळ झाली आहे ना, तिघं एकत्र जेव. तिघं? अगं, मयुरी कॉलेजला गेली आहे. काय? तुम्हाला मी सांगितलं होतं ना, मयूला कुठेही बाहेर पाठवू नका म्हणून. सांगितलं होतं, पण आता ते स्कॉलरशिपचा क्लास आहे ना, त्याचं काहीतरी एनरोलमेंट होतं आज, म्हणून पाठवलं मी. आणि एकटी नाही गेली ती कीर्ती आहे ना, तिची फ्रेंड, तिच्याबरोबर. असं काय करता हो? आपल्या दोघांचं ठरलं होतं ना. अश्विनी, आता
आता मुलगी आहे ती आपली, आणि आणि तुझ्या हट्टापायी का तिचे स्कॉलरशिपचे क्लास वगैरे बुडवणार का आपण आता? विश्वास ठेवूया ना तिच्यावर. इट्स ओके. तिच्यावर विश्वास ठेवण्यासारखं ती वागत नाही आता. हो, तू एक काम कर, तू चल बस. चल चल चल, एकदम शांतपणे बसायचं. मी मस्त गरमागरम चहा आणतो तुझ्यासाठी. अगं तो पडला जरा होतो. आता काय झालं? आता का पुतळा झालाय तुझा? नवीन काय टेन्शन आता? तुमच्या मुलीने पळून जायचा प्लॅन केलाय. ही आहे मयूची स्कॉलरशिपची बॅच. सांगितलं होतं ना मी तुम्हाला, तिच्यावर विश्वास ठेवू नका. ती प्रेमात अखंड बुडाली आहे प्रतीकच्या. पण नाही ऐकलं तुम्ही माझं. पाठवलं तिला. अहो, अख्ख्या आयुष्यभराचं नुकसान करून घेईल ती आता. प्रतीकला सोडायलाच नको होता. तेव्हाच त्याचं थोबाड तोडायला हवं होतं. काम करू, ते लांब गेले नसतील. आपण शोधूया त्याला. लवकर. मला माहित होतं मयुरी तू येशील. आणि हा घे तुमच्या लग्नाचा बस्ता. प्रतीक, मी तुझं लेटर वाचलं. मला रिप्लाय पण द्यायचा होता. इवन तू घरी आला होतास तेव्हा पण मला तुझ्याशी बोलायचं होतं, पण मला आय नो मयुरी, तुला मला खूप काय काय सांगायचंय. इनफॅक्ट मला सुद्धा तुला खूप काय काय सांगायचंय. पण इथे नको. इथे जर कोणी आपल्याला बघितलं ना तर आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल. अहो, आपण ह्या साईडला जाऊन बघूया का? इकडे? हो. बघ, आपलं रिझर्वेशन झालंय. आपल्याला लवकरात लवकर पोहोचायला लागेल. प्रतीक, कुठे जातोय आपण? तुला सगळं सांगतो, पण आता चल. नाही, मला आता समजायला हवं. बरं ऐक. काय झालं? कुठेच दिसत नाहीये. आपण एक काम करूया, गल्लीत जाऊन शोधूया आपण. मी तिकडे जातो त्या साईडला, तू या साईडला शोध. हा, सॉरी. कुठे सापडली नाही? तुला सापडली? ऐका ना, सापडेल. एक काम करूया. त्या बाहेरगावच्या बसेस सुटतात ना, मी तिथे जाऊन बघते. तुम्ही या साईडला बघाल का? बघतो इकडे आणि येतो तिकडे. तू सावकाश जा प्लीज. आहे ना फुल प्रूफ प्लॅनिंग. आता तुला काही डाऊट नाहीये ना? प्रतीक, अरे मी काय सांगते ते तरी ऐकून आता घे. काही सांगू नको. आधी इकडून निघा, नाहीतर लटकलात म्हणून समजा. कीर्ती, तू बाईक मयुरी, आता आपण जाऊया. मयुरी, बाबा. बाबा, मत कशी झाली माझ्या मुलीला पळवून न्यायची? पत्र लिहितो तिला. तुला सांगितलेलं तिच्यापासून लांब राह. मयू, अगं काय करायला निघालीयस तू? तसं नाही. सर तुम्ही मला तिला भेटून पण देत नव्हता. माझं मयुरीशी बोलणं होत नव्हतं.
तुम्हाला दिसतंय ना आमचं प्रेम खरंय, मग काय ऑप्शन उरलेला माझ्याकडे? सर, ही माझी नाही तर मयुरीची सुद्धा इच्छा आहे की आम्ही दोघं पळून जाऊ. प्रतीक, अरे इतकं मोठं स्टेटमेंट करण्याआधी माझी बाजू तरी ऐकून घे. मी तुझ्यासोबत पळून जायला रेडी नाहीये. पण मयुरी, तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे ना? प्रेम आहे माझं तुझ्यावरती, म्हणून मला पळून जाणं योग्य वाटत नाहीये प्रतीक. माझ्या आई बाबांचा माझ्यावर खूप विश्वास आहे. त्यांचा अपमान होईल असं काहीच करायचं नाहीये मला प्रतीक. पण मयुरी, आपण परमिशन मागितली ना, आणि आपण घरी न सांगता पळून जातोय असंही नाहीये. तो मयुरी, हे दोघं आपलं रिलेशन कधीच ऍक्सेप्ट नाही करणार. मग आता आपण दुसरं काय करायचं? या सगळ्याचं सॉल्युशन पळून जाणं हे नाहीये. आपण खरं प्रेम करतो ना एकमेकांवर, मग आपण सारखं सारखं समजावूया ना त्यांना. ते कधी ना कधीतरी ऐकतीलच ना आपलं. अगं, मी सगळ्याची खूप तयारी केली आहे मयुरी. हे बाई, ते लग्नाचे कपडे तयार आहेत, तिथे मंदिरात गुरुजी तयार आहेत, आणि तू आता असं बोलतेस? आय हॅव इन्व्हेस्टेड सो मच मयुरी. प्रतीक, आय नो अँड आय एम सो सॉरी फॉर दॅट. तू जशी इन्व्हेस्टमेंट केली आहेस ना, तशी माझ्या आई बाबांनीही इन्व्हेस्टमेंट केली. ही गेली 20 वर्षे इन्व्हेस्टमेंट करतायत माझ्यात. आपण प्रेमात पडलो म्हणून सगळं सोडून निघून जायचं हे त्याच्यावरचं सॉल्युशन नाहीये प्रतीक. प्रतीक, मी इथे आले कारण मला तुला भेटून सांगायचं होतं की तू जे काही पत्रात लिहिलंयस ना, ते मला करायला जमणार नाही. पळून जाण्याचा निर्णय प्रतीक खूप मोठा आहे, आणि त्यामुळे मला ना तुला हे सगळं प्रत्यक्षात भेटून सांगायचं होतं. ऐकलंस ना मयुरीचं उत्तर? आता माझ्या मुलीपासून लांब राहायचं, नाहीतर हात पाय तोडून टाकेन तुझे. चल मयुरी. संस्कारांमध्ये किती शक्ती असते हे आज दाखवून दिलंस तुम्हाला. ऐका ना, माझं हे काम आहे, मी करून आलेच. लवकर ये. बस. तिकीट काढतोयस? काय फायदा आहे तिकीटचा? तुम्ही मयुरीला तर माझ्यासोबत येऊ देणार नाही ना? अगदी बरोबर बोललास तू. मयुरीला सोबत येऊ देणार नाही, पण तुला जावंच लागेल हे शहर सोडून. काय बोलतेस तू अश्विनी? बरोबर बोलते मी, आणि प्रतीक खूप विचार करून बोलते. तू आणि मयू एका शहरात राहायचं नाही. माझ्या मुलीच्या आजूबाजूला तू फिरकलेलं मला चालणार नाही. हे शहर सोडून जायचंय 24 तासाच्या आत, कायमचं. गणू, मयूच्या बाबतीत असं काही होईल याची मी कल्पना देखील केली नव्हती. पण आज मयू प्रतीक समोर
जबाबदारीचं भान ठेवून वागली ना, त्यामुळे एक आई म्हणून ना खरंच मला खूप बरं वाटतंय. मला असं वाटतंय की तिच्यावर मी जे काही संस्कार केले होते ते नाही वाया गेले. गणू, पण मला असं वाटतंय की मी जे मयुशी वागते, तिच्या बाबतीत जे काही करते ते योग्य आहे ना रे? प्लीज मला यातनं काहीतरी मार्ग दाखव. थँक्स गणू. जेव्हा जेव्हा मला कळत नाही ना की मी काय करायला हवं, तेव्हा तूच मला मार्ग दाखवतोस, माझ्या पाठीशी उभा राहतोस. आणि आज तुझ्यामुळेच मयूने योग्य तो निर्णय घेतला. अहो, मी पार्लरला निघते. एक काम करशील, लाईटचं बिल भरशील? तिथे जाऊन ऑनलाईन भरू का? ठीक. मयू, घे. त्याचं काय ना मयू, मुलांना असं वाटतं की आई वडील त्यांना बंधनात ठेवतात, पण ते असं का करतात माहिती? कारण त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनी कुठे भरकटू नये, त्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये ना, म्हणून. पण काल जे तू काही वागलीस ना, त्या गोष्टीमुळे तू हे सिद्ध केलेस. तुला कुठे थांबायचं आणि कोणत्या गोष्टीला नाही म्हणायचं हे बरोबर कळतंय. आई, म्हणजे तू एक्सेप्ट केलंस? अजिबात नाही. मी काही एक्सेप्ट केलेलं नाहीये, पण मला खात्री आहे तू मोबाईलचा गैरवापर करणार नाहीस. येते मी. नीट जा. एक मिनिट. अरे ऐकून तर घे माझं आधी. मी काय माझ्या मनाने डिसिजन्स घेतेय का हे सगळे? मी हा डिसिजन खूप विचार करूनच घेतलाय की सिन्हा असोसिएट्सची कन्साइनमेंट नकोय आपल्याला, कारण त्याच्यामध्ये मला सरळ सरळ लॉस दिसतोय. एक मिनिट विक्रम, ऐक माझं, ऐक. हे बघ, जुने क्लायंट्स आहेत, मान्य आहे मला, त्यांच्याशी खूप वर्षांपासून काय रिलेशन आहे आपलं वगैरे वगैरे सगळं मान्य आहे. विक्रम, मी काय मूर्ख आहे का? मला पण डोकं आहे की नाही? आई, पाणी आणणारच का ग? कधीपासून सांगितलंय मी. आणते. हे बघ, मला असं वाटतं की नुसतेच रिलेशन्स मेंटेन करायचे म्हणून एवढा लॉस आपण सहन नाही करू शकत. तुला जर असं वाटत असेल की मी तिथे येऊन काही उपयोग होतोय आपल्या ऑफिसला, तरच मला इथपासून बोलवत जा. मी काही शोपीस नाहीये, ठीक आहे? फोनही करू नकोस मला. बाय. शिल्पी, अगं किती चिडचिड करतेस, डोकं जरा शांत ठेव. अरे का चिडू नको मी? का चिडू नको आई मी? हा, मी इथे इतके मोठे मोठे डिसिजन्स घेतेय, इतके महत्वाचे डिसिजन्स घेतेय. का घेतेय? कारण त्यामध्ये मला दिसतंय की ऑफिसचा फायदा होणार आहे. हे विक्रमला कळेल तर खरं ना खरं तर त्याच्यापेक्षा जास्त मार्केटिंग मला चांगलं येतं. तुझं किती बरोबर असलं ना तरी कामाच्या जागेवर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावी. हा हा हा, नाही नाही नाही, हे तर काय मला जमत नसतं बाबा. हे मला नाही, तुमच्या सुनेला जमेल. मिसेस इंडिया, डिप्लोमसी बरोबर जमते तिला. माझं तसं नसतं. मी स्ट्रेट फॉरवर्ड बोलते, थेट थेट विचार करते, थेट बोलते आणि थेटच कृती करते मी. शिल्पी, तुझ्या तापट स्वभावामुळे ना
एक दिवस तू नोकरी गमावून बसशील. हेच तर मोठं दुःख आहे. माझे आई वडील माझी कधीच साथ देत नाही, यापेक्षा दुसरं काय नुकसान असू शकतं माझं. एनिवे, इथे काय करतोयस तू? अश्विनी, तू आम्हाला इतकी मोठी शिक्षा का देतेस? हे बघ, मला मान्य आहे मी त्या शिल्पीकडून पैसे घेऊन हे प्रेम वगैरे करायचं खोटं नाटक केलं, पण मी असं काही केलेलं नाहीये ग. हे बघ, माझं मयुरीवर खरंच खूप प्रेम आहे अश्विनी. प्रतीक, हा ना निव्वळ योगायोग आहे. एक मिनिट, तू आत्ता थोड्या वेळापूर्वी काय म्हणालास की तुझं मयुरीवर प्रेम नव्हतं, तू तिच्याशी प्रेमाचं नाटक करत होतास. म्हणजेच तुझं इंटेन्शन चुकीचं होतं प्रतीक. तुमच्या दोघांच्या नात्याची सुरुवातच ना खोट्याने झाली आहे. मग कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावर, सांग ना मला. हे बघ, तू इथनं निघून जा रे, उगाच चार चौघांमध्ये तमाशा नको, निघ तू. नाही अश्विनी, आज तुला माझं बोलणं ऐकूनच घ्यावं लागेल. माझ्याकडे वेळ नाहीये. माझ्या कस्टमरच्या अपॉइंटमेंटची वेळ झाली आहे, त्यामुळे निघ इथनं तू. पण अश्विनी, मी आज बोलल्याशिवाय इथून जाणारच नाहीये. ठीक आहे, आत येऊन बोल. चल आत चल. ये आत. बोल. अश्विनी, तू खूप जास्त रूढ वागतेस असं नाही वाटत आहे का तुला? हे बघ, आता मला काय वाटतंय, लोकांना काय वाटतंय, हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. माझ्यासाठी महत्त्वाची आहे माझी मयू, आणि तिच्या बाबतीतला माझा निर्णय घेऊन झालाय प्रतीक. आणि तुला सांगितलंय, तू तिच्या आजूबाजूला फिरायचं नाही आणि हे शहर सोडून निघून जायचं. अश्विनी, तुला हेच हवंय ना की मी तिला नको भेटू? नाही भेटणार. हवं तर ना मी तिला माझा चेहराही नाही दाखवणार. पण तू प्लीज मला इथे थांबू दे, म्हणजे मी ऍटलीस्ट तिला कधीतरी बघू शकेन. प्रतीक उठ. अश्विनी प्लीज माझं एकदा बोलणं ऐकून घे ना प्लीज. प्रतीक उठ उठ. खूप प्रेम करतोस मयूर? खूप जास्त. तुला परीक्षा घ्यायची आहे? हो. ठीक आहे, मी रेडी आहे. ठीक आहे, मग जर तुझं मयूवर प्रेम असेल ना तर हे शहर सोडून जाशील. अश्विनी, हे काय? अरे हे सगळं करून तुला काय अचीव करायचंय, काय प्रूव्ह करायचंय तुला? कारण मला असं वाटतंय की तुम्हा दोघांमध्ये जे काही आहे ते प्रेम नसून फक्त आकर्षण आहे, आणि एकमेकांपासून लांब गेल्यावर ना हे सगळं काही क्षणात संपून जाईल. तुला इतका कॉन्फिडन्स आहे ना? ठीक आहे, मी जाईन. पण एक लक्षात ठेव, मी 2 वर्षांनी पुन्हा येत, आणि जर तेव्हा आमचा बॉन्ड, आमचं प्रेम सेम असेल ना, तर तुला एक्सेप्ट करावं लागेल की ते आकर्षण नाही तर प्रेम होतं. आणि जर आम्ही ते प्रूव्ह करून दाखवलं ना, तर तुला आमचं रिलेशन एक्सेप्ट करावं लागेल. ते आपण ना तेव्हाचं तेव्हा बघू. अजिबात नाही अश्विनी. हे बघ, मी गेलो तर ह्याच अटीवर जाईन, 2 वर्ष कॉन्टॅक्ट नसूनही आमचं प्रेम, आमचा बॉन्ड जर सेम राहिला ना, तुला मला एक्सेप्ट करावंच लागेल. बोल, करशील का? तर जातोय शहर सोडून. याला मी वचन दिलं, आणि 2 वर्षांनी हा जर परत आला आणि माझं दिलेलं वचन मी पूर्ण नाही केलं तर ते मलाच पटणार नाही. आणि आता ही अट मान्य केली नाही तर हा मयुरीच्या आयुष्यातनं कधीच निघून जाणार नाही. ठीक आहे, मला तुझी अट मान्य आहे, पण तुला हे शहर आत्ताच्या आत्ता सोडावं लागेल.
उचल प्रतीक. काय करू मी आता? मयुरी, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे, पण आता अश्विनीने दिलेलं वचन मी नाही तोडू शकत. आय एम सॉरी मयुरी. प्रतीक यार, रिप्लाय कर ना. मेसेज बघून पण का रिप्लाय करत नाहीयेस तू? काल पळून जायला नाही म्हणाले म्हणून चिडलाय का हा? अरे प्रतीक, माझं तुझ्यावर प्रेम नाही असं नाहीये रे. आपलं बोलणंच नाही झालं तर कशा गोष्टी क्लिअर होतील? कॉल करते. अरे जा ना बाबा, नको रे. असं नको करू यार. तू नाही बोललास तर कसं चालेल श्रेयस? तुला कळतंय का माझा मूड नाहीये? उगीच पकवतोय. अरे उलट यांनी तुझा मूड होईल, फ्रेश होशील तू. बघ, वहिनी पण एकदम करेक्ट टायमिंग वरती आला. वहिनी प्लीज श्रेयसला काहीतरी सांगा. त्याला सांगा हो म्हण. अहो पण भाऊजी कशाला हो म्हणायचं? वहिनी, आपल्या सोसायटीची अॅन्युअल क्रिकेटची मॅच आहे, तर सोसायटीच्या टीम मध्ये ना श्रेयसची नितांत गरज आहे. अहो आमच्याकडे एक पण ऑलराऊंडर प्लेअर नाहीये वहिनी. काय ऐकायचं तिला? आणि श्रेयस, अरे खरंच गरज आहे टीमला तुझी. प्लीज हो म्हणा यार, फ्रेश होशील तू. अरे माझ्या घरी ऑलरेडी भरपूर मॅचेस चालू आहे, त्यात तुझी क्रिकेट मॅच येऊन खेळू मी आता? समजून घे जरा यार पांड्या. मी समजून घेतोय म्हणून म्हणतोय. तू दिवसभर घरात बसतो, तोच विचार करतोस. घराच्या बाहेर पड, फ्रेश हो, क्रिकेट खेळ. त्याने माइंड आहे ना डायव्हर्ट होईल तुझा. फ्रेश होशील तू. ठीक आहे, डायव्हर्ट करायचं की नाही ते मी बघीन. जा तू जर का नाही आला आपली दोस्ती कट. जा रे. पकवतो काहीतरी टाइमपास. क्रिकेट खेळ काय? अहो गेले सुद्धा बबन भाऊजी. बरं झालं गेला. असं काय बोलताव? ते जे काय म्हणतात ना त्याला हो म्हणून टाका. अगं क्रिकेट खेळू आता जाऊन मी. काय परिस्थिती आहे घरी? नाही मी काय म्हणतो, मला जरा काम आहे. ते मयूला नाही आपल्या कुला क्लासमधून घेऊन येशील प्लीज? हो मी आणते. ठीक आहे, मी चेंज करून येतो. आई, तू प्रतीकला काय सांगितलंस? आले आले चिडचिड नको, बाजूला. आई, तू मला फोन दिलास ना माझा, तेव्हाच मला डाऊट आलेला. आई, प्रतीकला तू काय असं सांगितलंस? तो माझ्याशी बोलत नाही, माझे फोन उचलत नाहीये. काय सांगितलंस त्याला?